महाराष्ट्र में टोल प्लाजा पर हुई घटना पर अमित ठाकरे का बयान कहा। मैंने इस बारे में टोल मैनेजर से बात की तो उसने भी मेरे साथ अभद्र व्यवहार किया। साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर मला नाशिकमध्ये काम होतं। सगळे आमचे पोलीस बांधव थकल्यामुळे मी त्यांना बोललो की तुम्ही रेस्ट हाऊसला आराम करा, मी जाऊन येतो, मी उद्या सकाळी येतो। समृद्धीवरनं सिन्नरला जो एक्झिट आहे नाशिकसाठी तिकडे गाडी थांबवली, फास्टॅग होता पण तो रॉड खाली आला आणि त्यांचा काहीतरी मला वाटतं टेक्निकल इश्यू होता। तर मी त्यांना बोललो की आमचे माझे सहकारी बोलले की तिकडे फास्टॅग आहे, तुमचं वर का नाही येते वगैरे। तर ते बोलले आमचे काहीतरी इश्यूज आहेत आणि जरा बोलायला ॲरोगंट होते। तर मग त्यांनी सांगितलं की गाडी अशी अशी आहे, तरी त्यांनी मॅनेजरला फोन लावला। मॅनेजर पण ॲरोगंटली बोलत होता, तिकडनं ते वॉकी टॉकीवर बोलतात ना, तो आवाज बाहेर येत होता। त्याच्यानंतर त्यांनी एक 10-15 मिनिटं गाडी थांबवून ठेवली आणि सोडली। मला वाटतं त्या टोलला कोणातरी कळलं असेल कोणाची गाडी आहे, तर टोलनी मला वाटतं सिन्नर किंवा नाशिकला कोणातरी कळवलं आणि मी हॉटेलला पोहोचल्यावर मला कळलं की टोल फुटला।